नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चर्स मध्ये आपण इलिमिनेशन मेथड आणि इलिमिनेशन मेथडची एकदम सिंपल ट्रिक बघितलेली होती आणि इलिमिनेशन मेथडचे जे सर्व एक्झाम्पल आहे ते आपण सॉल्व्ह केलेले होते. प्रॅक्टिस सेट 1.1 मधले सर्व एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. त्यामधली ऍक्टिव्हिटी पण आपण कव्हर केलेली आहे आणि या लेक्चर मध्ये आपण सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायची जी सेकंड मेथड आहे, ग्राफिकल मेथड, ती बघणार आहोत, ती स्टडी करणार आहोत. तर चला बघूया. मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला, याच्यामध्ये पण 4 स्टेप आहे ग्राफिकलच्या, पण त्यामध्ये 2 स्टेप एकदम एकदम म्हणजे एकदम सोप्या आणि सिंपल पण आहे, पण इम्पॉर्टंट आहे. 2 स्टेप. चला बघूया. तर यामध्ये काय आहे, फर्स्ट काय आहे, कन्वर्ट करायचं. कन्वर्ट म्हणजे काय, ह्या साईडला जे इक्वल टू आहे त्याच्या ह्या साईडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा, बाकी जे आहे ते सगळं व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट असेल, ते सगळं पुढच्या साईडला पाठवून द्यायचं. उसको बोलने का चल निकल, पहली फुर्सत में निकल, उधर को जाने का. ओके. चला, तर या साईडला काय ठेवायचं, फक्त एकच व्हेरिएबल, तो कोणता पण असेल, एक्स असेल किंवा वाय. तर आपण फक्त इथं काय ठेवणार आहे, एक्सच ठेवणार आहे. बघा, इथं ठेवला आपण एक्स. ओके. बघा इथं आणि इक्वल टू जशाच तसा, इक्वल टू जशाच तसा. इकडे काय आहे, 4 तो पहिलेच त्या साईडला आहे, पहिले त्या साईडला आहे, म्हणजे जशाच तसा लिहून घ्यायचा. आता राहिला विषय वायचा. वायला काय बोललो आपण, चल निकल, या असे निकलणे का. पण आपली खोड आपल्याला माहित आहे, जाता जाता एकट्याने जायचं, काहीतरी काडी करून जायचं. कोणीतरी आपल्याला म्हणलं असेल पहिली फुर्सत में निकल, तो क्या करने का, जाने का है हमको, पर कुछ करने के बाद ही जाएंगे. काहीतरी काडी करूनच जाणार आपण. मग हे वाय पण तसंच करतं, जाता जाता काय करतंय, प्लस आहे ना, तर या साईडला जाईल ना, तर पण नीट नाही जाणार. काय होणार, तो मायनस वाय, म्हणजे साईन चेंज करून जाणार. इथं प्लस असेल, इकडे होणार मायनस, इकडे मायनस असेल, होणार प्लस. हे झालं एका फॉर्म मध्ये. आलं का, बघा काय आलंय, एक्स इक्वल टू 4 मायनस वाय. एवढंच कन्वर्ट करायचं पहिल्या स्टेप मध्ये. एक व्हेरिएबल ह्या साईडला ठेवायचा, बाकी जे असेल, व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट असेल, काही पण असेल, ते सगळं इक्वल टू साईनच्या पलीकडे पाठवून द्यायचं. चला सेकंड एक्झाम्पल बघूया. काय आहे, एक्स मायनस वाय इक्वल टू 10. आता ह्या साईडला एकच व्हेरिएबल ठेवायचा आहे. आपण ठेवणार कोणता, एक्स. शक्यतो कॉम्प्लिकेट नाही करायचं, फक्त इकडे एक्स ठेवा, बाकी जे असेल पाठवून द्या. चला इकडे काय ठेवू आपण, एक्स आला, इक्वल टू आहे जशाच तसा. काय आहे, वाय. आता वाय तर त्याला म्हणा थांब जरा. इकडे काय आहे, 10 जशाच तसा. तो पहिलेच तिकडे आहे म्हणून काय करायचं, जशाच तसा. आता आपण या वायला बोललेलो चल निकल, तर जाताना तो जाईल, पण काय करणार, साईन चेंज करून जाईल. मायनस आहे म्हणून तिकडे, इकडे आल्यावर काय होणार, तो प्लस. ओके. आले का सिंगल फॉर्म मध्ये, आलं. बघा या साईडला एकच व्हेरिएबल राहिला आणि इकडे किती आला, बाकी सगळे इकडे आले. आता हे बघा, हे जरा इम्पॉर्टंट आहे, इथं पण लक्षात द्या. 3x प्लस 4y मायनस 7. ओके. आता ह्या साईडला काय आहे, एक्सच ठेवणार आहे आपण, तर म्हणून एक्स जे आहे ते जसंच तसं लिहा. काय आहे, 3x. ओके, जसंच तसं लिहिलं आपण. आता वाट पहिले काय, -7 आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, तो +7. मग -7 ला आपण पहिले पाठवून देऊ. चला इक्वल टू जसा तसा, -7 ला पाठवून दिलं, काय होला, +7 झाला. नंतर हा +4y त्याला पण पाठायचं. इकडे प्लस आहे, तिकडे झाल्यावर काय होणार, तो -4y आला, -4y. आता तुम्ही म्हणणार झालं, नाही. या साईडला आपण काय बोललो, फक्त एक्स ठेवायचा. एक्सच्या सोबत इथं 3 पण आहे ना कोएफिशियंट, त्याला पण पाठवून द्यायचं. त्याला म्हणायचं, हो तुझी पण जागा इथं नाही, चल निकल. इथं ठेवायचा एक्स, पण इथं काय 7 मायनस 4y हे आलेला आहे आपला. आणि इथं काय मल्टिप्लाय मध्ये, इकडे जायल्यावर काय होणार, तो डिवाइड मध्ये, म्हणून लिहा 3. आला का सिंगल फॉर्म मध्ये, आला का, किती आला, एक्स, आणि बाकी सगळे इकडे गेलेले. आता ही झाली फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय, कन्वर्जन. एका साईडला फक्त एकच व्हेरिएबल ठेवायचा, व्हेरिएबलच ठेवायचा, कोणतं पण, फक्त आपण एक्सच ठेवला, बाकी सगळं तिकडं. कोणता वाय असेल तो तिकडं,
हे कॉन्स्टंट असेल तो तिकडं कुठं इक्वल टू च्या साईनच्या पुढं, आणि जाताना ते काय व्हेरिएबलचे जे साईन आहे ते पण चेंज होणार, प्लस असेल मायनस, मायनस असेल प्लस. सेकंड स्टेप टेबल फॉर व्हॅल्यू म्हणजे काय. आता बघा आपल्याला ह्या इथं काय भेटलेलं आहे, हे एक्झाम्पल 1 घेऊ आपण, हे एक्झाम्पल 2 आणि हे एक्झाम्पल 3. एक्झाम्पल 1 मध्ये आपल्याला काय भेटलं, फर्स्ट स्टेप मध्ये काय भेटलं, x इक्वल टू 4 मायनस वाय. तर यामध्ये व्हॅल्यू टाकायच्या, व्हॅल्यू. आता बघा व्हॅल्यू जर कधी y ची किंमत टाकली आपण, काही पण टाकायची व्हॅल्यू, पण सिंपली टाकायची जेणेकरून ग्राफ पेपर ड्रॉ करताना आपल्याला तकलीफ झाली नाही पाहिजे. इथं काही पण व्हॅल्यू टाकायची आणि मग x ची व्हॅल्यू भेटणार, y ची टाकली x ची व्हॅल्यू भेटणार, y ची टाकली x ची भेटणार. तर आपण y साठी काय केलंय, सिंपल एक केलेलं 0 1 -1 2 असं असेल असं, तर डायरेक्ट पहिले 0 टाकायचा, मग 1 टाकायचा, मग -1 टाकायचा, 2 टाकायचा, जे येणार ते बघा. आता बघा x इक्वल टू 4 जसं तसा y च्या ठिकाणी व्हॅल्यू कुठे टाकायच्या, ह्या साईडला टाकायच्या बरं का. y च्या ठिकाणी किती टाकला, पहिले 0 टाकला, म्हणजे काय 4 मायनस 0 किती येणार, x इक्वल टू 4 भेटली पहिली व्हॅल्यू x ची. आता दुसरी काय आहे, आपण y ह्या ज्या आहे ना, ह्या कोणत्या व्हॅल्यू आहे, y च्या व्हॅल्यू आहे, आणि ही x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. चला x आता परत काय, x इक्वल टू 4 मायनस y. ओके, हे झालं. तर x इक्वल टू 4 मायनस y किती टाकलो आपण, 1. किती टाकू, 1. तर किती येणार, x इक्वल टू 4 मायनस 1 3 आला, 3 x 3 भेटला. नंतर चला आता y किती, -1. आता x इक्वल टू 4 मायनस y जसाच तसा. ओके, इथं काय आला, x इक्वल टू 4 मायनस -1 टाकतोय आपण, म्हणजे मायनस y. हे पण हे लक्षात ठेवा, इथं x इक्वल टू किती येणार, 4 मायनस मायनस प्लस किती येणार, 1. x इक्वल टू किती आला, 4 प्लस 1 5 3. म्हणजे असे किती वेळेस टाकायचे आपल्याला, 3. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त 4 सोल्युशन फाइंड करायचे. सेफ्टीसाठी आपल्या 3 केले तरी चांगलं, ग्राफ व्यवस्थित निघतो. पण एखादी व्हॅल्यू चुकली तर एखादी सेफ्टीसाठी आपली एक व्हॅल्यू शिल्लक राहून द्यायची. हे झालं, हे एवढं झालं. तर हे ऑर्डर पेअर आता एक असा टेबल बनवायचा असा. म्हणजे आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण प्रॉपरली बघणारच आहे, पण हा कन्सेप्ट आहे, टर्मिनॉलॉजी. अंडरस्टँड द टर्मिनॉलॉजी ऑफ द ग्राफिकल मेथड. मग जेणेकरून तुम्ही टर्मिनॉलॉजी, त्याची जी मेथड सॉल्व्ह करण्याची स्टेप बाय ती समजली, तुम्ही कोणतं पण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. इथपर्यंत जर समजलं असेल तर कमेंट मध्ये सांगा. काही डाऊट असेल ते पण कमेंट मध्ये सांगा, आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करून टाका. आता एक्स वाय आणि ऑर्डर पेअर एक्स वाय. आता बघा एक्स ची व्हॅल्यू किती भेटली, आपण काय केलंय, वाय टाकला होता. वाय किती टाकला पहिले, 0. आणि एक्स किती भेटला आपल्याला, 4. ओके, तर मग ऑर्डर पेअर काय झाली आपल्याला, पहिलं काय भेटलं, 4 0. दुसरं काय आहे, वाय ची किती टाकली आपण, 1 टाकला वाय, आणि एक्स किती भेटला आपल्याला, 3 भेटला. ओके, मग इथे ऑर्डर पेअर किती झाली, 3 1. आणि एक्स आता इथं -1 टाकला आपण वाय. ओके, वाय -1 टाकला, तर एक्स किती भेटला, 5 भेटला, 5. तर ऑर्डर पेअर किती झाला, 5 -1. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. मग बघा आता ह्याच व्हॅल्यू घेऊन ग्राफिकल मेथडनी आता याचं सॉल्युशन काढलं आपण, मग याचं पण तसंच निघणार, अशाच व्हॅल्यू. सपोज याची लाईन एक अशी आली, अशी, ही लाईन, आणि हे या सोल्युशन साठी जे पॉइंट काढले त्याची एक लाईन काय झाली, अशी आली. ओके, लक्षात ठेवा. तर जो इंटरसेक्शन आहे, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे अशी आली सपोज, रफली आहे. तर इथं ज्या दोन्ही लाईन इंटरसेक्ट होतात, अशा क्रॉसली इंटरसेक्ट होतात, तेच आपलं सोल्युशन असतं. ते काय असतं, सोल्युशन एक्स वाय ऑर्डर पेअर. म्हणजे ह्या दोन लाईनींसाठी एक्स ची व्हॅल्यू ही आहे, वाय ची व्हॅल्यू ही आहे. ओके मित्रांनो, लक्षात ठेवा. काय 4 स्टेप आहे, त्यातल्या 2 व्हेरी इम्पॉर्टंट आहे. काय, फर्स्ट कन्वर्ट करायचं
सेकंड असे फाइंड द व्हॅल्यू करायचे. व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी 0 1 -1 2 हे फॉर्म्युला एक लक्षात ठेवायचं. आणि नंतर ग्राफ आणि इंटरसेक्शन. ग्राफ आणि इंटरसेक्शन जेव्हा कधी आपण एक्सरसाइजचा प्रॉब्लेम सेट 1.2 चा एक ना एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला हे आणखीन क्लिअर होईल. पण ही एक मेथडॉलॉजी तुम्हाला जर दिसलं ग्राफिकल मेथडनी सॉल्व्ह करायचं तर काय हे लक्षात ठेवायचं. चला असे आता 1.2 ची एक्सरसाइज सुरू होणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओसाठी पण अपडेट आहे. नोटिफिकेशन बिल वाजवून ठेवा म्हणजे तुम्हाला अपडेट मिळून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.